नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची इतिहास व राज्यशास्त्र या विषयाची द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे. तुम्हाला जर इयत्ता 9वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 9वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे. ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा. प्रश्न पहिला अ 3 गुणांसाठी आहे. कंसात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. आपण उत्तरांसहित वाचू. 1. भूदान चळवळीत विनोबा भावे यांनी स्त्री शक्तीचा उपयोग करून भूदानाचा विचार भारतभर केला. क पर्याय बरोबर आहे. दुसरे विधान, अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉक्टर होमी भाभा यांची नेमणूक झाली. अ पर्याय बरोबर आहे. तिसरे विधान, भारताने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली विश्वचषक क्रीडा स्पर्धा जिंकली. ब पर्याय बरोबर आहे. प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न 3 गुणांसाठी आहे. पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा. पहा, पहिला जो गट आहे आंदोलन कार्य, त्यातील चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 3 ची अरक विरोधी आंदोलन भ्रष्टाचाराला विरोध, ही जोडी चुकीची आहे. दुसरा गट, दुसऱ्या गटातील दुसऱ्या क्रमांकाची जोडी चुकीची आहे. अग्नी जमिनीवरून पाण्याखाली मारा करणारे क्षेपणास्त्र, ही जोडी चुकीची आहे. तिसरा गट, तिसऱ्या गटातील तिसऱ्या क्रमांकाची जोडी चुकीची आहे. वस्त्रोद्योग समिती विणकरांचे कल्याण करणे, ही जोडी चुकीची आहे. प्रश्न दुसरा अ 4 गुणांसाठी आहे. पुढील संकल्पना चित्रे पूर्ण करा. 3 पैकी कोणतेही 2 संकल्पना चित्र पूर्ण करायची आहेत. पहिली संकल्पना चित्र आहे भारताच्या उपग्रहांची नावे आर्यभट, भास्कर, ॲपल, इन्सॅक्ट. दुसरे संकल्पना चित्र भारतातील महत्त्वाची बंदरे मुंबई, कोलकाता, कोची, चेन्नई. तिसरे संकल्पना चित्र महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे असलेली ठिकाणे राहुरी, अकोला, परभणी, दापोली. 3 पैकी कोणतेही 2 संकल्पना चित्र पूर्ण करायचे आहेत. प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न आहे टिपा लिहा. 3 पैकी कोणत्याही 2 टिपा पूर्ण करायच्या आहेत 4 गुणांसाठी. पहिली टीप आहे अवकाश संशोधन. अवकाश क्षेत्राचे संशोधन करणे, हवामानाचा पूर्व अंदाज घेणे, उपग्रह प्रक्षेपित करण्याविषयी अभ्यास करणे इत्यादी प्रकारच्या संशोधनाला अवकाश संशोधन असे म्हणतात. अवकाश संशोधनात पर्यावरणाचा अभ्यास केला जातो. अवकाश संशोधनातील पायाभूत कार्यक्रम साध्य करण्यासाठी आणि संशोधनासाठी भारतात इस्रोची स्थापना करण्यात आली आहे. अवकाश संशोधनासाठी अनेक प्रकारचे उपग्रह अवकाशात सोडले गेले. दुसरी टीप आहे भारताचा अंतर्गत व्यापार आणि तिसरी टीप आहे पोटगी. तिसरी टीप अभ्यासू. एखाद्या विवाहित महिलेला तिच्या नवऱ्याने घटस्फोट दिल्यावर तिच्या उदरनिर्वाहाचे साधन म्हणून तिला नवऱ्याने दरमहा ठराविक रक्कम देणे, याला पोटगी असे म्हणतात. 1952च्या कायद्यानुसार भारत सरकारने हिंदू स्त्रियांना पोटगीचे अधिकार दिले. पोटगीच्या अधिकारामुळे घटस्फोटी स्त्रियांचे जीवन सुसह्य बनले. भारतात विविध धर्मियांसाठी पोटगीचे वेगवेगळे कायदे आहेत. प्रश्न तिसरा 4 गुणांसाठी आहे. पुढील विधाने सकारात स्पष्ट करा. 3 पैकी कोणतेही 2 विधाने सकारात स्पष्ट करायचे आहेत 4 गुणांसाठी. प्रत्येक विधानाच्या उत्तराला या ठिकाणी 2 गुण मिळतील. पहिले विधान, अमेरिकेने भारतावर आर्थिक निर्बंध लादले. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. कारण आपली अण्वस्त्र सज्जता सिद्ध करण्यासाठी भारताने 11 मे 1998 रोजी पोखरण येथे दुसरी अणुस्फोट चाचणी केली. एका हायड्रोजन बॉम्ब चाचणीसह एकूण 3 अणुचाचण्या घेण्यात आल्या. अण्वस्त्रांचा प्रथम वापर भारत करणार नाही असे भारताकडून जाहीर करण्यात आले, परंतु अशा चाचण्या घेण्यास अमेरिकेचा विरोध होता, म्हणून अमेरिकेने भारतावर तत्काळ आर्थिक निर्बंध लादले. दुसरे विधान, प्लस पोलिओ लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. उत्तर, 1978 पूर्वी भारतात दरवर्षी जन्माला आलेल्या 10 मुलांपैकी 6 मुले जन्मल्यानंतर वर्षभरातच अनेक दुर्धर रोगांनी मृत्यू पावत असत. या रोगात पोलिओ, गोवर, धनुर्वात, क्षय, घटसर्प, डांग्या, खोकला यांचा समावेश होता. औषधोपचाराअभावी बालमृत्यूची संख्या जास्त असे, त्यामुळे या रोगांवर मात करण्यासाठी लसीकरणाचा कार्यक्रम सरकारने सुरू केला व 1995 मध्ये प्लस पोलिओ लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली. तिसरे विधान, भारतात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात क्रिकेट खेळले जाऊ लागले. आणि चौथे विधान, भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे. 4 पैकी आपण पहिल्या 2 विधानांचे सकारात स्पष्ट केलेले आहे. प्रश्न चौथा 4 गुणांसाठी आहे. दिलेल्या उताराचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहा, उतारा व्यवस्थित वाचायचा आहे कारण सर्व प्रश्नांची उत्तरे ही उतार्यातच आहे. प्रश्न पहिला, शहरीकरण म्हणजे काय? पहा, त्या ठिकाणीच उत्तर आहे.
शहरात किंवा नागरी क्षेत्रात लोकवस्ती केंद्रित होण्याच्या प्रक्रियेस शहरीकरण म्हणतात. दुसरा प्रश्न, नागरी लोकसंख्या वाढीची कारणे कोणती? उत्तर, वाढीव लोकसंख्या, मृत्यूदरातील घट, औद्योगिकीकरण, ग्रामीण भागातील रोजगाराची अनुपलब्धता, शहरातील रोजगार संधी व व्यापार, स्थलांतर ही नागरी लोकसंख्या वाढीची कारणे आहेत. तिसरा प्रश्न, शहरातील ताण थांबवायचा असल्यास कोणते उपाय करावेत? उत्तर, शहरावर येणारा हा ताण थांबवायचा असल्यास छोट्या छोट्या गावांमध्ये रोजगार उपलब्ध करून देणे, आर्थिक विकासाचा समतोल साधणे, आर्थिक विकासाला चालना देणे, महानगरांची वाढ नियंत्रित करणे, ग्रामीण व नागरी भागात आवश्यक सेवा सुविधा पुरवणे हे उपाय आहेत. प्रश्न 5वा, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 4 पैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत 6 गुणांसाठी. म्हणजे प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला ठिकाणी 3 गुण मिळतील. पहिला प्रश्न, शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून शासन कोणते प्रयत्न करते? या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. काही ठिकाणी शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून ग्रामीण भागात बँका आणि सहकारी संस्थांमार्फत शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते. शेतीविषयक सुधारणांसाठी शेतकऱ्यांना पंचायत समितीमार्फत प्रशिक्षण दिले जाते. शेती सहली व शेतकरी मेळावे आयोजित केले जातात. शेतकऱ्यांना शेती अवजारे, बी बियाणे आणि खते यांचा वाजवी दरात पुरवठा केला जातो. कृषी विद्यापीठाच्या विस्तार सेवा विभागाकडून शेतकऱ्यांना माती परीक्षण, फळबागा, रोपवाटिका, मत्स्य व्यवसाय, कुक्कुटपालन, बंदिस्त शेळीपालन, दुग्ध व्यवसाय इत्यादींचे प्रशिक्षण दिले जाते. जिल्हा व्यवसाय मार्गदर्शन संस्थेकडूनही मार्गदर्शन होते. उत्पादित माल साठवणुकीसाठीच्या गोदाम बांधणीसाठी शासन अर्थसहाय्य देते. दुसरा प्रश्न, वृत्तपत्रांचे बदलते स्वरूप स्पष्ट करा. या ठिकाणी उत्तर देण्यात आले आहे. तिसरा प्रश्न, चिपको आंदोलनाची माहिती लिहा. आणि चौथा प्रश्न, चित्रपटाचे अर्थकारण कसे बदलत आहे? आता राज्यशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका. प्रश्न 6वा 2 गुणांसाठी आहे. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. पहिले विधान, भारताची आंतरराष्ट्रीय सरहद्द खुली असणारा देश नेपाळ. क पर्याय बरोबर आहे. दुसरे विधान, माहिती हक्काचा समावेश मानवी हक्कांमध्ये होत नाही. ब पर्याय बरोबर आहे. प्रश्न 7वा 4 गुणांसाठी आहे. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. 3 पैकी कोणतेही 2. पहिले विधान, संयुक्त राष्ट्राच्या कार्यात भारताने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. हे विधान बरोबर आहे. या ठिकाणी उत्तर देण्यात आले आहे. दुसरे विधान, भारत चीन संबंध मैत्रीपूर्ण आहेत. हे विधान चूक आहे. उत्तर. आणि तिसरे विधान, निर्वासितांना आश्रय देण्यास राष्ट्र सहज तयार होतात. हे विधान चूक आहे. प्रश्न 8वा अ 2 गुणांसाठी आहे. 2 संकल्पना दिलेल्या आहेत. त्यापैकी कोणतीही एक संकल्पना स्पष्ट करायची आहे. पहिली संकल्पना आहे युनेस्को आणि दुसरी आहे पर्यावरणीय ऱ्हास. त्यापैकी आपण युनेस्को ही संकल्पना अभ्यासू. संयुक्त राष्ट्र संघटनेची ही संलग्न संस्था 1946 साली स्थापन झाली. विविध राष्ट्रांमधील शिक्षण, विज्ञान व संस्कृती इत्यादी क्षेत्रातील देवाणघेवाण वाढवण्याचे कार्य युनेस्को करते. ही जगातील निरक्षरता कमी करण्याचा प्रयत्न करते. राष्ट्रात सहकार्य वाढवून जागतिक शांतता व सुरक्षितता निर्मितीच्या संयुक्त राष्ट्रांच्या कार्यात युनेस्को हातभार लावते. प्रश्न 8व्यातील ब प्रश्न आहे. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. 2 पैकी कोणतीही एक संकल्पना चित्र पूर्ण करायची आहे 2 गुणांसाठी. पहिले संकल्पना चित्र आहे भारताच्या शेजारील देश पाकिस्तान, बांगलादेश, चीन, श्रीलंका. अजूनही आहेत भूटान, नेपाळ, म्यानमार, मालदीव, अफगाणिस्तान. दुसरे संकल्पना चित्र, फ्रेंच राज्यक्रांतीने या मानवी हक्कांचा पुरस्कार केला. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय. प्रश्न 9वा 2 गुणांसाठी आहे. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 2 प्रश्न आहेत. 2 प्रश्नांपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे. आपण प्रश्न पहिला अभ्यासू. संयुक्त राष्ट्रांची शांती सेना कोणती भूमिका बजावते? उत्तर, संघर्षग्रस्त भागात हिंसेला प्रतिबंध करून मध्यस्थी करते. शांतता निर्माण होण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण करते. शांतता रक्षणासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करते. सुरक्षेबरोबरच राजकीय आणि शांतता बांधणीसाठी सहाय्य करते. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची इतिहास व राज्यशास्त्र या विषयाची द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन
याचे नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.